आज आपण या ठिकाणी आलेले आहात, या संदर्भात आपण अधिकची माहिती काय द्याल? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा ऑडिओ आमच्या व्हॉट्सअपवरती आला होता। मग त्यानंतर त्या घटनेची माहिती मिळताच मी आसन कुलदीपभाऊ राक्षसमारे, वंचितचे नगरसेवक, आम्ही सर्वजण अर्धापूर पोलीस स्टेशन येथे आल्या। आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बंटीभाऊ मोरे या आम्ही सर्वांनी मिळून जो काही संबंधित आरोपी आहे वैभव कदम कोंडीकर, ह्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द म्हणजे एकदम घाणेरडे अपशब्द वापरलेले आहेत। त्या संबंधीची ऑडिओ क्लिप जेव्हा मिळाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर तक्रार होत आहे। अशा जातीवादी जे समाजकंटक आहेत असलेल्या शासनाने जास्तीत जास्त शासन म्हणजे दंड दिला पाहिजे, जेणेकरून पुढे यायचे मनसुबे वाढले नाही पाहिजे। आणि अशा हरामखोर अवलादी यांना तर माफ कुठल्याच प्रकारे केला नाही पाहिजे, कारण हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताचं संविधान लिहिलेलं आहे, जे सर्वसमावेशक आहे, त्यांना जातीच्या चष्म्यातून पाहून मुद्दामून त्यांना जातीय देशातून त्याच्याविषयी अपशब्द बोलत आहेत। अशा गुन्हेगाराला कुठल्याच प्रकारची माफी झाली नाही पाहिजे। संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल होत आहे, गुन्हा दाखल होणारच आहे। जर नाही झाला तर भविष्यामध्ये आम्ही तालुका अध्यक्ष बंटीभाऊ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये उग्र आंदोलन करू। या ठिकाणी आपण पोलीस निरीक्षक चंद्रशेखरजी कदम यांच्याशी चर्चा केली असता काय चर्चा झाली? पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्याशी जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा त्यांनी आम्हाला सर्व गोष्टीचं सहकार्य केलं आणि खास करून स्वतः SP साहेबांनी आमच्याशी फोनवरती संवाद करून संबंधित जे काही गुन्हा आहे ते आमच्या मनासारखं म्हणजे जे काही त्याने केलेलं कृत्य आहे त्या कृत्याला जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे काही दंड देता येईल ते दंड लावून गुन्हा दाखल करण्याचं ग्वाही SP साहेबांनी कदम साहेब यांनी दोघांनी आम्हाला दिलेली आहे। थोड्या वेळापूर्वी अर्धापूर तालुक्यामध्ये कोंढा येथील वैभव कदम नावाचा जो युवक आहे त्या युवकाने अतिशय खालच्या पातळीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि तो व्हिडिओ पूर्ण व्हॉट्सअप फेसबुकवर व्हायरल झाला। त्या संदर्भामध्ये कोंढा येथील कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असता तिथून ऑडिओ क्लिप आल्यानंतर त्यांनी सांगितलं, भाऊ हा कार्यकर्ता आहे आणि अतिशय खालच्या भाषेमध्ये बाबासाहेबाबद्दल वक्तव्य केलेलं आहे, त्या संदर्भात आपल्याला कारवाई करायची आहे, तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला या। जेव्हा माझ्याकडे ऑडिओ क्लिप आल्याबरोबर PI चंद्रशेखर कदम सरांना मी पाठवली आणि त्यांना तत्काळ ॲक्शन घेत कोंढा येथील पोलीस बंदोबस्त करून सर्व वातावरण शांत केलं आणि कायदेशीर सध्या कारवाई चालू आहे त्या फिर्यादी विरोधात आणि त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल असं PI कदम साहेबांनी आश्वासन दिलं। माझ्यासोबत आमचे वंचितचे सहकारी आतिश ढगे, नगरसेवक कुलदीप राक्षसमारे, ॲडव्होकेट राज शितळे, सर्व अर्धापूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत आणि अर्धापूर तालुक्यामध्ये सध्या वातावरण एकदम शांततेचं आहे। आज सोशल मीडियावरती एक कोंढा येथील तरुणाच्या बोलण्याची क्लिप व्हायरल झालेली आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? या संदर्भात ही क्लिप माझ्याकडे आलेली आहे। काही समाज बांधवांनी ही क्लिप मला पाठवलेली आहे। याबाबत मी चौकशी करून संबंधित व्यक्तीवर जास्तीत जास्त कडक कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर विरुद्ध अटकेची कारवाई करणार आहे। कशा पद्धतीने गुन्हे दाखल करणार? याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, महापुरुषाबद्दल चुकीचे वक्तव्य करणे आणि दोन जाती धर्मामध्ये वाद होतील असे कृत्य करणे, अशा भावना चेतावणे या प्रकरणी मी कारवाई करणार आहे।